शरीराची होय माती कोणी कामा नये अंती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी स्वजनानी गणगोत उपाय नाही ओ चालत एक दिवस याची माती होणार आहे कुणाची ह्या देहाची या शरीराची एक दिवस काय होणार आहे माती होणार आहे मग देह कुणाचा बी असो देह संताचा असो देह माणसाचा असो देह जनावराचा असो देहाची काय होणार माती होणार ठरलेलंच आहे माणसं म्हणते ती एक दिवस मातीत जाशील कुठं जाशील मातीत जाशील म्हणजे एक दिवस मातीत जावं लागणार आहे ह्याच्या मालकाला केला घेऊन जाणार आहे नेण्याची पद्धत लई गोंडस आहे त्याची त्याच्याकडं माया दया नावाचा प्रकारच नाही नाही त्या यमाशी करुणा त्याला करुणा नाही माया नाही दया नाही काय नाही ती कसल्या पद्धतीने नेते माहिती का तुम्हाला मारी ती थोडी चूर मारी ती थोडी निष्ठुर वाजवायला उग कणाचं काम आहे का सांगा मारी ती तोडी ती नीट आहे का झोडी ती निष्ठूर यांना काही माया नाही दया नाही काही नाही यमाचे किंकर बहुसाल त्यांच्याजवळ माया दयाच नाही कुणाजवळ यमाजवळ कशाची माया दया काय आहे का त्याच्याकडे काय नाही महाराज आला असं उचली ना मग तिथे सरपंच असू द्या महाराज असू द्या पोतराज असू द्या मंत्री असू द्या खासदार असू द्या पंतप्रधान असू द्या राष्ट्रपती असू द्या चौबदार असू द्या उचली ना म्हणजे उचली ना आणि कसा नेतो माहिती का कसा नेतो ती तुम्हाला माहिती का कसा नेतो नाही तुम्हाला माहिती का माहित नाही का तुम्हाला माहित नाही का नाही माहित ऐका मी सांगतो थाईट भाषा दिल्या अंगाने कळत नाही जरा नीट भाषा कसा नेतो ऐका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पैसा काळ लोक नेत असे बसण्याने बी चांगला आता काही अडचण नाही पाहतो उंदीर घेऊन जाये बोका कुणाला कुणाला पण अहो बोका जसा उंदराला घेऊन जातो तसा काळ कुणाला घेऊन जातो देहाला काळ देहाशी आला खाऊ काळ देहाशी आला खाऊ Oh,
खाणार आहे? कोण खाणार? याशी काळोबा खाईल. आणि नजर कशी राखू नये? कशी नजर राखू नये? काळ आता सांगितलं की आता बोका जसा उंदरावर नजर राखून असतो तसा काळ सुद्धा या देहावर नजर राखू नये. फक्त एकच आहे, लिमिट क्रॉस करीत नाही. ऐकायला लागलात का नाही? काय क्रॉस करीत नाही? लिमिट क्रॉस करीत नाही. ह्याचे किती लिहिलेले आहेत? 50 वस्तू तुम्ही कसं बी नाचा, काहीच म्हणत नाही. ती ध्यानात बसायला लागले का नाही? हां, पण 50च्या पुढे 1 सेकंद म्हणला तर ठेवीत नाही. नाथ महाराज म्हणतात, आयुष्याचा अर्ध क्षण न मिळे वेचिता कोटी सुवर्ण, किंवा कोटी स्वर्ण मुद्रा देता दान. न मिळे आयुष्याचा 1 क्षण, कोटी रुपये दिले तरी अर्धा क्षण सुद्धा पुन्हा काळ ठेवीत नाही. म्हणजे याची विशेषताच आहे, 1 दिवस जाणार आहे. ऐकायला लागलात का नाही? देहा 1 दिवस जाणार आहे. त्या एक माय होऊन गेली जगात, तसली मायच पुन्हा होणार नाही. त्या माईनं लेकराला कसं शिकविलं महाराज? आपल्या माय कसे शिकवितात? वेगळं शिकवितात ना, होय? नाहीत का शिकवित? हा, वेगवेगळं. कुणाची माय काय शिकविते, कुणाची माय काय शिकविते. तुमच्या माईनं काय शिकविलेलं आहे? नेमकं काय शिकविलेलं आहे का? आपली माय, आपली माय म्हणजे का? आपली मायाच आहे ना. वागा वागा पिलू पिलू मामाची बायको करायची पोरगी असली माय. आपली माय असली शिकवितीन काय? कुणाची तरी माय काय शिकविती? तुमची माय काय, माझी माय काय, हे शिकविती ना आपल्याला सांग. नाही का शिकवित? बोला की. पण एक माय अशी होऊन गेली, त्या माईनं लेकराला शिकवित असताना 5-6 पोरं तर संन्यासीच केली. पाळण्यात लेकराला टाकायची की झोका द्यायची की अंगाईगीत सुरू करायची. ते 5-6 पोरं घुलून संन्यासी केली. ही 7वं पोरं. आणि पाळण्यात टाकलं. 2-3 महिन्याचे लेकरून त्याला शिकवायले, ए बाळा, हा देह नाशिवंत मला मुद्राचा बांधा, हा देह नाशिवंत वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांगा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांगा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा. चाहता माणूस आहे, त्याच्यामुळे भजन जास्त होते. बिंदास्त म्हणी जा. मदालसा राणी होऊन गेली. कोणती राणी? मदालसा. तिनं आपल्या पोराला सांगायचं, ए बाळा, हा देह नाशिवंत. याची विशेषता आहे का? मळमूत्राचा बांधा. हा सगळा कशाचा बांध आहे? मळमूत्राचा बांध आहे. उगवरून प्लास्टर कातड म्हणून टाकले म्हणून बरं वाटायला लागले. वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांगा. ए बाळा उठ, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. पाळण्यावर का? हा पाळणा बाईचा. ह्याच्यात काय? दुर्गंधी भरलेली. नाही तरी ह्याच्यात रक्त मांस सोडता काय सांगा बरं? अहो मधी गहाणच आहे की सगळी? मधी काय आहे सगळं? हा घाणच आहे सगळं. उगवरून कातड लावलंय म्हणून बरं आहे. उठ बाबा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई